नमस्कार. आज 19 डिसेंबर संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेत. आपण आज बघणार आहोत की उद्या सकाळची थंडी कशी राहील. विदर्भामध्ये पारा जो आहे तर तो 10 अंश खाली गेलेला आहे. त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवस देखील थंड आहे. तर हा कधीपर्यंत राहण्याचा अंदाज आहे याची संपूर्ण माहिती बघूया. सर्वप्रथम जर आपण बघितलं तर या ठिकाणी लक्षद्वीपच्या आसपास चक्राकार स्थिती आहे. त्याच्याच प्रभावाखाली महाराष्ट्र असेल, गुजरात, त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इथपर्यंत बाष्प जे आहे तर ते पोहोचलेलं आहे. ढगाळ वातावरण आहे आणि सूर्यप्रकाश देखील नाही. त्यासोबतच उत्तरेकडे बर्फवृष्टी झालेली आहे आणि त्याचे थंड वारे दक्षिणेकडे येत आहेत. महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश आणि बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळं जे दिवसाचं तापमान आहे तर ते खाली गेलेलं आहे. या संदर्भाची पूर्वकल्पना या अगोदर आपण शेतकऱ्यांना देखील दिलेली होती 16 डिसेंबर रोजीच. सध्याची परिस्थिती आपण बघितली तर बीडमध्ये हलके थेंब होतील अशी स्थिती आहे. ही स्थिती आपल्याला सोलापूरमध्ये आणि रत्नागिरीमध्ये देखील अशी स्थिती बनेल, कारण की हा एक ढग थोडासा अंतर्गत भागामध्ये येईल, पण खूप मोठ्या पावसाची कुठेही फारशी शक्यता नाही. त्यानंतर कालचा दिवस जर बघितला आपण तर तो देखील थंडच होता. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, बीड, नाशिक, त्यासोबतच अहमदनगरचा उत्तर पश्चिम विभाग आणि साताऱ्याचा उत्तर पश्चिम विभाग या ठिकाणी 25 अंश सेल्सिअसच्या आसपासचे आहे तर ते तापमान जाणवलेलं आहे. आणि राहिलेला विदर्भ त्यासोबत मराठवाडा जे असेल, त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी जे आहे तर 26 ते 28. तर सोलापूरचा पूर्वेकडील विभाग त्यासोबत घाटाचा परिसर जे आहे तर 28-30 आणि किनारपट्टी 30 ते 32. तर काही ठिकाणी 32 ते 34 देखील जाणवलेला आहे. आज सकाळची थंडी जर आपण बघितली तर आजची सकाळची जी थंडी आहे तर जवळपास भंडारा आणि गोंदियामध्ये चांगल्यापैकी थंडी सिंगल डिजिटमध्ये आकडा आलेला आहे. या ठिकाणी जवळपास 8 ते 10 अंश सेल्सिअस. तर त्यालाच लागून असलेला नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी जवळपास 10 ते 12 अंश सेल्सिअस आणि अमरावती त्यासोबत अकोला, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली याचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी जे तापमान आहे तर जवळपास 12 ते 14 अंश सेल्सिअस. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर बुलढाणा आणि मराठवाड्यातील बहुतांश विभाग त्यासोबत धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या ठिकाणी जे आहे तर 14 ते 16 म्हणजे काही प्रमाणात थोडीशी थंडी कमी झालेली आहे. तर अहमदनगरचा बहुतांश विभाग, पुणे त्यासोबत सोलापूर या ठिकाणी, सातारा जे तापमान आहे तर 16 ते 18 अंश सेल्सिअस. तर सांगली आणि कोल्हापूरमध्ये 18 ते 20. तर किनारपट्टी जी आहे तर जवळपास 18 ते 20. तर काही ठिकाणी 22-23 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान हे जाणवलेलं आहे. आणि याचा अपवादात्मक जर बघितला आपण तर परभणीमध्ये, त्यासोबत लातूरमध्ये आणि इकडे साताऱ्याच्या उत्तर पश्चिम विभागामध्ये तापमान जे आहे तर जवळपास बऱ्यापैकी थंडी जाणवली. तर 14 ते 15 अंश सेल्सिअसच्या या ठिकाणी तापमान राहिलेलं आहे. आता आपण बघूया उद्या सकाळी 20 डिसेंबर रोजी थंडी कशी राहील. तर संपूर्ण विदर्भामध्ये, ज्यामध्ये खास करून बुलढाण्याचा काही भाग वगळता, तर आपण थंडी जर बघितली तर जवळपास संपूर्ण विदर्भामध्ये ते तापमान आहे तर जवळपास 10 ते 12 अंश सेल्सिअस. तर उत्तरेकडील जे नागपूर आणि भंडारा, गोंदियाचा विभाग आहे या ठिकाणी 10 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान राहण्याचा अंदाज आहे. आणि नांदेड त्यासोबत हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबारचा काही विभाग, त्यानंतर धुळे, नाशिक, जळगाव या ठिकाणी जे तापमान आहे तर जवळपास तापमान हे 12 ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आणि धाराशिव, लातूर त्यासोबत सोलापूर आणि पुणे, नाशिक या विभागामध्ये तापमान असेल तर 14 ते 16च्या दरम्यान. तर किनारपट्टी देखील काहीशी गरम राहण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी 20 ते 22. तर काही ठिकाणी 22 ते 24 दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आपला अंदाज जर आपण बघितला तर आपल्या अंदाजानुसार जो तापमान असेल तर जळगाव, अमरावती त्यासोबत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी जे तापमान असेल तर चांगल्यापैकी या ठिकाणी देखील पारा घसरण्याचा अंदाज आहे. खास करून वर्धा आणि नागपूर या ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास 9 अंश सेल्सिअस तर ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आणि दक्षिणेकडील जो विभाग असेल, सांगली, सोलापूर, धाराशिवचा काही विभाग, नांदेड, यवतमाळ या ठिकाणी जे तापमान असेल, यवतमाळ नाही जरी आपण यामध्ये घेतलं तरी पण नांदेड या ठिकाणी तापमान 18 ते 22च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी 19 ते 20 देखील नोंदवलं जाईल. आणि यवतमाळ त्यासोबत बुलढाणा आणि जालना त्यासोबत सातारा या ठिकाणी जे तापमान असेल तर 16 ते 17च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे या ठिकाणी जे तापमान आहे तर हे जवळपास
14 ते 15 अंश सेल्सिअस, जास्तीत जास्त सरासरी ॲव्हरेज 15 अंश राहील. तर किनारपट्टी काहीशी गरम राहण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी जवळपास 19 ते 24च्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूरमध्ये देखील तापमान हे 22 ते 23 ते 24च्या दरम्यान राहील. तर आपण मान्सूनचा व्हिडिओ देखील रिलीज केलेला आहे. जे नवीन दर्शक असेल त्यांनी जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील नक्की बघा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करत राहा. तर सध्या इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.